हॅलो फ्रेंड्स, आज आपण डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स पेपर 1 मधील मेथड्स ऑफ डेटा कलेक्शन अँड टाइप्स ऑफ डेटा कलेक्शन FYBSc सेमिस्टर 1 अफिलिएटेड टू मुंबई युनिव्हर्सिटी सिलेबसमधील पॉईंट 2 बघणार आहोत। यामध्ये प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा हे दोन प्रथमतः डेटा कलेक्शन मेथड्स ज्या आहेत त्या आपण पाहणार आहोत। यामध्ये प्रायमरी डेटा म्हणजे काय आणि सेकंडरी डेटा म्हणजे काय हे आपण मुख्यत्वे करून दोन वाक्यांवरून सांगणार आहोत। पहिलं वाक्य म्हणजेच काय की जर एखादा संशोधक एखाद्या विशिष्ट गोष्टीचा किंवा एखाद्या विशिष्ट ऑब्जेक्टिव्हचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जर एखाद्या संशोधनात्मक अभ्यास करत असेल, ओके, तर त्यामध्ये डेटा कलेक्शन जे आहे किंवा माहितीचे संकलन जे आहे ते माहितीचे संकलन कसे करू शकतो हे आपण सांगणार। माहितीचे संकलन करत असताना दोन प्रकारे माहितीचे संकलन होऊ शकते। एक म्हणजे की द रिसर्चर शुड कलेक्ट द रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन इंडिव्हिज्युअली, ओके, म्हणजेच काय की तो संशोधनार्थी जो आहे, संशोधन विद्यार्थी जो आहे किंवा सायंटिस्ट जे असतात ते स्वतः जाऊन इन्फॉर्मेशन कलेक्ट करतील पर्टिक्युलर एरियाला व्हिजिट देऊन, ओके, किंवा त्यांच्या ऑब्झर्वेशनवरून किंवा इंटरव्ह्यू घेऊन, ओके, ते स्वतः इंडिव्हिज्युअली इन्फॉर्मेशन कलेक्ट करतील किंवा ते काय करतील द इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड इज ऑलरेडी अवेलेबल अँड नीड टू बी एक्सट्रॅक्टेड, किंवा ते एखाद्या गव्हर्नमेंट पब्लिकेशन असेल, बँकिंग पब्लिकेशन असेल, इंडस्ट्रियल पब्लिकेशन्स असतील किंवा मॅगझिन असेल, पेरियडिकल असतील, बुक्स असतील, या वेगवेगळ्या इन्फॉर्मेशनवरून आपण काय करू वेगवेगळ्या माहितीवरून इन्फॉर्मेशन आपल्याला जे रिसर्चरला जी हवी आहे ती इन्फॉर्मेशन तो कलेक्ट करू शकतो, ओके। सो द प्रायमरी डेटा म्हणजे काय, इट इज अ फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन फर्स्टली, आणि जो इंडिव्हिज्युअली कलेक्शन रिसर्चर इंडिव्हिज्युअली कलेक्शन करतो, डेटा कलेक्शन करतो, त्या इन्फॉर्मेशनला प्रायमरी डेटा म्हणतात। सो द प्रायमरी डेटा इज द डेटा कलेक्टेड बाय रिसर्चर हिमसेल्फ इज कॉल्ड ॲज प्रायमरी डेटा। सेकंडरी डेटा म्हणजे काय की रिसर्चर काय करतो, वेगवेगळ्या पब्लिकेशन्स असतील, मॅगझिन असतील, बुक असतील, त्याच्यावरून किंवा इंटरनेटच्या सोशल मीडिया जे असेल त्याच्यावरून जे माहिती कलेक्ट करतो त्याला आपण काय म्हणतो, सेकंडरी डेटा, ओके। सेकंडरी डेटा ही माहिती जी आहे किंवा डेटा जो आहे तो ऑलरेडी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने किंवा ऑर्गनायझेशनने कलेक्ट केलेला असतो आणि तो आपण आपल्या यूजसाठी वापरणार आहोत। फॉर एक्झाम्पल सेन्ससचं उदाहरण घ्या। सेन्सस इंडियन गव्हर्नमेंट कंडक्ट करते। सेन्सस कंडक्ट केल्यानंतर आपल्याला जन्मदर, मृत्यूदर, GDP वगैरे या ज्या गोष्टी आहेत, पर कॅपिटा इन्कम असेल किंवा पॉप्युलेशन जे आहे याचा जर स्टडी करायचा असेल तर आपण तो सेन्ससचा जे पब्लिकेशन आहे ती यूज करून त्यावरून आपण माहिती गोळा करू शकतो। दिस इज द सेकंडरी डेटा, okay. So as the name suggested, primary data is one which collected for the first time by researcher, while the secondary data is the data already collected or produced by others and used by researcher. Primary data in brief explanation पाहायचं जर झालं तर it is a data collected by investigator himself or herself for a specific purpose. एखाद्या विशिष्ट उद्देश डोळ्यासमोर ठेवून रिसर्चर काय करतो की डेटा कलेक्शन स्वतः इंडिव्हिज्युअली फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो, त्याला आपण प्रायमरी डेटा म्हणतो, ओके। याची एक्झाम्पल सांगायची झाली तर काय आहे तर एखादं क्वेश्चनर क्रिएट करून आपण एखाद्या ग्रुपमध्ये किंवा सोशल नीड्स जे आहेत त्या सोशल नीड्स आपण विचारात घेऊन त्याच्याविषयी अभ्यास करू शकतो, किंवा जॉब सॅटिस्फिकेशन ऑफ एम्प्लॉईज, त्यांना काही विशिष्ट जॉब सॅटिस्फिकेशन रिलेटेड क्वेश्चन विचारून त्यांची माहिती घेऊ शकतो, किंवा एखादी क्वालिटी ऑफ प्रोडक्ट किंवा क्वालिटी ऑफ सर्व्हिसेस हे आपण वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारून
माहिती घेऊ शकतो आणि ती माहिती आपण फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन म्हणजेच काय की स्वतः रिसर्चर जाऊन कलेक्ट करू शकतो. ओके. पण यामध्ये ज्यावेळी प्रायमरी डेटा आपण ज्यावेळी कलेक्ट करतो त्यावेळी आपल्याला जर मेजर प्रोजेक्ट्स असतील तर त्या मेजर प्रोजेक्ट्समध्ये आपल्याला काय करावं लागेल, मॅन पॉवर लागेल. सो आपल्याला डेटा कलेक्शनचे जे नंबर ऑफ रिस्पॉन्डंट आहेत ते वेगवेगळे आपल्याला डिसाईड करावे लागतील. त्यानंतर लोकेशन डिसाईड करावं लागेल. त्यानंतर त्यामध्ये कधी डेटा कलेक्शन करायचं, केव्हा करायचं, कुठे करायचं, हे वगैरे सगळ्या गोष्टी इथे येणार आहेत. त्यामध्ये आपल्याला प्रायमरी डेटा कलेक्शन ही खूप टाईम कन्झ्युमिंग असणार आहे. त्यानंतर व्हेरी कॉस्टली असणार आहे. त्यानंतर मॅन पॉवर खूप जास्त लागू शकते. ओके. त्या सगळ्या गोष्टी प्रायमरी डेटामध्ये येणार आहेत. पण प्रायमरी डेटा कलेक्शन केल्यानंतर तो मोस्ट रिलायबल असणार आहे फॉर दॅट रिसर्चर. ओके. सो ॲडव्हान्टेजेस यामध्ये काय आहे की द इन्व्हेस्टिगेटर कलेक्ट्स डेटा स्पेसिफिक टू द प्रॉब्लेम अंडर स्टडी. एखादा स्पेसिफिक प्रॉब्लेम अंडर स्टडी कन्सिडर करून इन्व्हेस्टिगेटर तेवढीच माहिती आपण कलेक्ट करू शकतो. देर इज नो डाऊट अबाउट द क्वालिटी ऑफ डेटा कलेक्टेड. क्वालिटी हा रिसर्चर हिमसेल्फ करणार आहे डेटा कलेक्शन, त्यामुळे त्याची क्वालिटी ही बेस्टच असणार आहे. आणि इफ रिक्वायर्ड इट मे पॉसिबल ऑब्टेन ॲडिशनल डेटा ड्युरिंग द स्टडी पिरियड. म्हणजे त्याला जर वाटलं रिसर्चरला की अजून डेटा कलेक्ट केला पाहिजे तर तो इन पिरियड काय करू शकतो, डेटा कलेक्शन करू शकतो. ओके. सो याचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत तर डिसएडव्हान्टेजेस याच्या अगोदर सांगितल्याप्रमाणे टाईम, कॉस्ट, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे कधी, कुठे, कसे डेटा आपण कलेक्ट करणार आहोत याच्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागणार आहे. त्याच्यासाठी खूप मॅन पॉवर लागू शकतो मेजर डेटासाठी. आणि ह्या पद्धतीचे जे काही डिसएडव्हान्टेजेस आपण प्रायमरी डेटाचे असणार आहे. So investigator has to connected with all hustle of data collection as like deciding why, what, how and when to collect, getting the data collected, so getting funding and HSC related funding it is the most expensive, hence we need some funding from organizations or government or any of the funding agencies. Okay. So ensuring the data collected is of high standard. म्हणजे जो डेटा कलेक्टेड असणार आहे तो हाय स्टँडर्ड डेटा असणार आहे आणि त्याची ॲक्युरेसी ही सुद्धा आपल्याला काढता येईल यावरून, प्रायमरी डेटावरून. आणि ज्यावेळी आपल्याला आपण मॅन पॉवर वापरतो अदर दॅन रिसर्चर, ओके, त्यावेळी यामध्ये फेक एंट्रीज होण्याची शक्यता असते आणि हा खूप कॉस्टली असणार आहे. ओके. टाईम कन्झ्युमिंग असणार आहे. ही याची डिसएडव्हान्टेज. सेकंडरी डेटा म्हणजेच काय की एखाद्या गव्हर्नमेंट पब्लिकेशन, इंडस्ट्रियल पब्लिकेशन असतील किंवा मॅगझिन, जर्नल्स, पिरियडिकल्स, बुक्स, या जी काही पब्लिकेशन्स आहेत किंवा इंटरनेटवरून जो काही आपण डेटा कलेक्शन करणार आहोत आणि त्या डेटा कलेक्टेड डेटा जो आहे तो कलेक्टेड डेटा आपण काय करू शकतो, पुन्हा स्टडीसाठी वापरू शकतो. म्हणजे दुसऱ्या एजन्सीने डेटा कलेक्ट केलेला आहे तो कलेक्टेड डेटा आपण आपल्याच अभ्यासासाठी वापरतो, त्याला आपण सेकंडरी डेटा म्हणतो. डेटा कलेक्टेड बाय समवन एल्स फॉर सम अदर पर्पज बट बिंग युटिलाइज्ड बाय द इन्व्हेस्टिगेटर फॉर अनदर पर्पज इज कॉल्ड ॲज अ सेकंडरी. याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत? द डेटा इज ऑलरेडी देअर. याच्या अगोदरच डेटा आपल्याकडे असणार आहे, हा लेस एक्सपेन्सिव्ह असणार आहे, याच्यासाठी मॅन पॉवर काही खूप कमी प्रमाणात लागणार, त्यामुळं हे सगळे त्याचे हा इझिली अँड क्विकली आपल्याला अवेलेबल असणार आहे. हे ॲडव्हान्टेजेस. डिसएडव्हान्टेजेस काय असणार आहेत? द इन्व्हेस्टिगेटर कॅनॉट डिसाईड व्हॉट इज कलेक्टेड. म्हणजेच इन्व्हेस्टिगेटरला जो हवा असेल तो डेटा मिळेलच असं काही नाही. यामध्ये आपण चेंज कोणताही करू शकत नाही किंवा ॲडिशनल डेटा आपण घेऊ शकत नाही आपल्याला जसा हवा असेल. आणि याची क्वालिटी आहे ती क्वालिटी आपण अज्युमिंग दॅट इट इज अ गुड क्वालिटी असं कन्सिडर करून आपण तो डेटा घेणार. ओके. सो दीज आर द टेबल विच डिस्क्राइब्स distinguish between primary data and secondary data. Okay. So it is a distinguished table between primary and secondary data.
याची डेफिनेशन आपण पाहिल्याप्रमाणे इथे सांगितलेली आहे की प्रायमरी डेटा इज फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन, सेकंडरी डेटा इज सेकंड हँड इन्फॉर्मेशन. सेकंडरी डेटा मीन्स डेटा कलेक्टेड बाय समवन एल्स अदर. प्रायमरी डेटा हा रिअल टाइम डेटा असतो, सेकंडरी डेटा हा ऑलरेडी डेटा कलेक्टेड असतो, म्हणून त्याला आपण पास्ट डेटा म्हणतो. प्रोसेस जी आहे प्रायमरी डेटासाठी खूप प्रोसेस आहे. सेकंडरी डेटा हा क्विकली अँड इझिली अवेलेबल असतो. यामध्ये टाईम कन्झ्युमिंग म्हणजे तो डेटा क्वेश्चनरी डिझाईन करणे, क्वेश्चन्स कोणकोणते ऑब्जेक्टिव्ह ठरवणे वगैरे पासून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप टाईम कन्झ्युमिंग आहेत प्रायमरी डेटासाठी. तसं सेकंडरी डेटासाठी आपल्याला इझिली अवेलेबल होतो प्रत्येक गोष्ट. प्रायमरी डेटा आपण हा सर्वे, ऑब्झर्वेशन, एक्सपेरिमेंट्स, क्वेश्चनर, पर्सनल इंटरव्ह्यू घेऊन आपण कलेक्ट करू शकतो. सेकंडरी डेटा आपण कोणतेही पब्लिकेशन्स, वेबसाईट, बुक्स, जर्नल्स, पिरियडिकल्स वगैरे इथून घेऊ शकतो. प्रायमरी डेटा हा खूप एक्सपेन्सिव्ह असणार आहे, हा इकॉनॉमिकल असणार आहे. टाईम प्रायमरी डेटासाठी खूप जास्त लागणार आहे, लेस टाईम हा सेकंडरी डेटासाठी लागणार आहे. ओके. तो त्यानंतर फॉर्म जो आहे अवेलेबल इन द क्रूड फॉर्म, अवेलेबल इन द रिफाईंड फॉर्म. सेकंडरी डेटा हा अज्युमिंग दॅट अ गुड क्वालिटी हेन्स इट इज अ रिफाईंड डेटा. आणि हा प्रायमरी डेटा आपल्याला काय करावं लागेल, रिफाईन करावं लागेल. स्पेसिफिसिटी जी आहे तर ऑलवेज स्पेसिफिक टू द रिसर्चर नीड्स. रिसर्चरच्या गरजेनुसार हा स्पेसिफिक डेटा आपण कलेक्ट करू शकतो. हा मात्र आपल्याला काय करावं लागेल, मे ऑर मे नॉट बी स्पेसिफिक टू द रिसर्चर नीड्स असू शकतो. ॲक्युरसी, प्रायमरी डेटा इज मोर ॲक्युरेट दॅन सेकंडरी. ओके. यानंतर आपण बघणार आहोत कलेक्शन ऑफ प्रायमरी डेटा. या अगोदरच्या टेबलमध्ये इथे सुद्धा सांगितलेलं आहे की कलेक्शन ऑफ प्रायमरी डेटा आहे काय काय असू शकतात. सर्वेज, ऑब्झर्वेशन्स, एक्सपेरिमेंट्स, क्वेश्चनियर, पर्सनल इंटरव्ह्यू वगैरे वगैरे याद्वारे आपण प्रायमरी डेटा कलेक्ट करू शकतो. ते इथं सम ऑफ दी कलेक्शन ऑफ प्रायमरी डेटाज आर क्रिटिकल ऑब्झर्वेशन, इंटरव्ह्यू, पर्सनल इंटरव्ह्यू, डायरेक्ट इंटरव्ह्यू, क्वेश्चनियर और सर्वेज, शेड्यूल्स. क्वेश्चनियर आणि शेड्यूलमध्ये फरक इतकाच आहे की क्वेश्चनियर हे आपण डायरेक्टली रिस्पोंडंटला देतो आणि हे करतो, भरून घेतो, किंवा रिस्पोंडंटला क्वेश्चन्स विचारून ती प्रश्नावली आपण स्वतः भरत असतो. शेड्यूल हे मात्र काय असतं, सोशल मीडिया किंवा इंटरनेटवरून आपण ती क्वेश्चनियर मेल करतो किंवा जे पोल्स आहेत, ओपिनियन पोल्स आपण कन्सिडर करतो, त्याला आपण शेड्यूल म्हणतो. ओके. त्यानंतर जे टाईप्स ऑफ डेटामध्ये मुख्य करून दोन टाईप्स ऑफ डेटा आहेत, ते म्हणजे क्वालिटेटिव्ह डेटा आणि क्वांटिटेटिव्ह डेटा. क्वांटिटेटिव्ह डेटा म्हणजे काय, ज्यावेळी आपण एखादा डेटा कलेक्शन करत असताना हाऊ मेनी प्रोडक्ट्स यू बॉट, हाऊ मच मनी यू अर्न, किंवा मोस्ट ऑफन हाऊ ऑफन डज द सर्टन कस्टमर ग्रुप यूज ऑनलाईन बँकिंग, ह्या ज्या अशा प्रकारचे प्रश्न विचारतात त्यावेळी त्यांचे आन्सर जे असतात ती नंबर फॉर्ममध्ये असतात, न्यूमेरिकल व्हॅल्यूज असणार आहे. ओके. हाऊ मेनी, हाऊ मच, हाऊ ओपन. ओके. तर त्यावेळी क्वांटिटेटिव्ह डेटा रेफर्स टू इन्फॉर्मेशन दॅट कॅन बी क्वांटिफाईड इफ इट कॅन बी काउंटेड और मेजर्ड अँड गिवन अ न्यूमेरिकल व्हॅल्यू, इट इज अ क्वांटिटेटिव्ह डेटा. म्हणजेच क्वांटिटेटिव्ह डेटा जो असतो तो क्वांटिफाय करू शकतो, काउंट करू शकतो, मेजर करू शकतो, ती एक न्यूमेरिकल व्हॅल्यू असणार आहे. ओके. आणि अशा डेटा सेटला क्वांटिटेटिव्ह डेटा मिळेल. ओके. आणि त्याची एक्झाम्पल आहे हाऊ मेनी पीपल अटेंडेड लास्ट वीक वेबिनार, हाऊ मच रेव्हेन्यू डिड द कंपनी मेक इन 2019, हाऊ ऑफन द सर्टन कस्टमर ग्रुप ऑफ यूज ऑनलाईन बँकिंग. यानंतरचा जो आहे तो क्वालिटेटिव्ह डेटा. क्वालिटेटिव्ह डेटा आणि क्वांटिटेटिव्ह डेटामध्ये फरक इतकाच आहे की क्वालिटी हा क्वालिटी दर्शवतो, फिलिंग दर्शवतो. क्वांटिटेटिव्ह डेटा हा काय दर्शवतो, क्वांटिटी दर्शवतो, नंबर फॉर्म दर्शवतो. ओके. तो क्वालिटेटिव्ह अनलाइक द क्वालिटेटिव्ह डेटा cannot be measured or counted. It is a descriptive expressed in terms of language rather than the numerical value. म्हणजेच काय, हा एक्सप्रेस करतो, काय एक्सप्रेस करतो, डिस्क्रिप्टिव्ह नेचर, क्वालिटी, फिलिंग्स, किंवा याच्या
जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते कॅरेक्टरिस्टिक्स क्वालिटेटिव्ह डेटा काय करतो दर्शवतो. याचे बेस्ट एक्झाम्पल द्यायचं जर झालं तर एखादा आपण प्रोडक्ट विकत घेतला आणि प्रोडक्ट विकत घेतल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड फिलिंग जे आहे गुड बेटर बेस्ट, ओके, त्या फिलिंग्स आपण विचारू शकतो. सो व्हाय यू प्रोडक्ट बॉट, हाऊ द फील यू बॉट द प्रोडक्ट. किंवा एखादा प्रोडक्ट विकत घेतल्यानंतर त्याचं फिलिंग तुम्हाला कसा वाटतं किंवा तो का विकत घेतलेला आहे हे जर विचारायचं झालं तर त्याच्याशी रिलेटेड गुड बेटर बेस्ट किंवा क्वालिटी किंवा त्याची एक्सप्रेशन किंवा फिलिंग्स कस्टमरची देऊ शकतात आणि ती आपल्याला क्वालिटेटिव्ह डेटा आपण कन्सिडर केला. So this is the end of lecture.